कणकवली तालुक्यातील कसवण येथे असलेल्या श्री देव कलेश्वर देवस्थानात 61वा महाशिवरात्र उत्सव अत्यंत भक्तिभाव आणि उत्साहात साजरा करण्यात आला। श्री देव कलेश्वर देवस्थान कसवण मुंबई तसेच कलेश्वरवाडी आणि सुतारवाडी स्थानिक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हा भव्य सोहळा पार पडला। 3 दिवस मंदिर परिसरात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली। आकर्षक विद्युत रोषणाई आणि रंगीबेरंगी फुलांनी सजलेले मंदिर भाविकांचे विशेष आकर्षण ठरले। संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हावून निघाला होता। या स्वयंभू मंदिराच्या स्थापनेविषयी स्थानिकांकडून सांगितले जाते की कलेश्वरवाडीतील एका शेतकऱ्याला शेत नांगरताना जमिनीत पाषाण रूपात स्वयंभू देवस्थान आढळून आले। श्री गणरायाला वंदन करून श्री देव कलेश्वर चरणी नतमस्तक, ग्रामदेवता लिंगरावला चरणी नतमस्तक होतोय। आज या ठिकाणी हे महाराष्ट्र यूट्यूब चॅनल विराज गोसावी या ठिकाणी आज आपली मुलाखत घेण्यासाठी या मंडळाची या ठिकाणी आज हजर झालेले आहेत। त्यासाठी जेवढी पार्श्वभूमी त्या मंदिराविषयी जो इतिहास आहे जो आम्हाला माहीत आहे तो आम्ही या ठिकाणी आज मी त्यांच्या समोर कथन करतोय। फार वर्षापूर्वीचा इतिहास या मंदिराला आहे। शेकडो वर्षापूर्वी या शेतजमिनीमध्ये हे स्वयंभू स्थान होते। एका मेरेवरती या देवाची स्थान होतं आणि त्या ठिकाणी पूजा अर्चा दगडूद्र अशा पद्धतीने ब्राह्मण येऊन या ठिकाणी त्यांची पूजा करतात। सोमवारची एकादशी व्हायची। कालांतराने काही वर्षापूर्वी या देवाला या वाडीला खुळेवाडी म्हणून एक नाव पडलं होतं आणि तो इतिहास म्हणजे या शेतजमिनीमध्ये एक शेतकरी नांगरणी करतेवेळी त्याला त्या नांगराच्या फाळाला दगड लागला आणि त्या दगडाचं रक्त येऊ लागलं। त्यावेळी तो शेतकरी म्हणतो की असा काय हा खोळदेव, मालवणी भाषेमध्ये खोळदेव, आणि त्याचा अप्रचार केला गेला। कालांतराने तो शेतकरी सुद्धा या शेतजमीन सोडून गेला। परंतु हे जो स्वयंभू स्थान आहे आज पर्यंत या ठिकाणी अबाधित राहिलेलं आहे। शेवटी आपण जे कथन करतो त्याला काय इतिहास नसतो। आपण ज्याप्रमाणे आपल्या वारसाने आपल्या पूर्वजांनी आम्हाला जी माहिती दिलेली त्या माहितीच्या आधाराने आपण या देवस्थानाविषयी आपल्याला माहिती तुम्हाला देतोय। त्यानंतर मुंबई रहिवासी आणि इतर स्थानिक रहिवासी कलेश्वरवाडी आणि सुतारवाडी यांची मुंबई स्थानी एक मीटिंग होऊन सन 1965 सालामध्ये या मंदिराची स्थापना करण्यात आली। त्यानंतर त्या मंदिरामध्ये लघुरुद्र, भजन, कीर्तन असे कार्यक्रम होऊ लागले। त्याप्रमाणे प्रत्येक वर्षी या कार्यक्रमात बदल होत गेला। कीर्तन, भजन, डबलबारी आणि या ठिकाणी काल एक समय नृत्य सादर करण्यात आलं। वेगवेगळ्या प्रकारचे आपण या ठिकाणी कार्यक्रम सादर करतो। भाविक बाहेरून गावोगावून या भाविक या ठिकाणी या दर्शनाचा लाभ घेतात देवाचा, आणि सर्वांना या देवाची एक एक पटलेली आहे की एक देवस्थान स्वयंभू आहे आणि हे नवसाला पावणारं देवस्थान आहे असं सर्व लोकांना त्याचं पटलं आहे। आणि त्याप्रमाणे त्या देवस्थानाला प्रत्येक भाविक त्या ठिकाणी भेट देत असतो। आता उद्या आपली आजपासून महाशिवरात्र उत्सवाला सुरुवात झाली। तत्पूर्वी काल या ठिकाणी आपण एक वेगळ्या पद्धतीचा कार्यक्रम सादर केलो। सकाळी गणेश पूजा करून या ठिकाणी या कार्यक्रमाला आम्ही सुरुवात केली। त्यानंतर दुपारी लहान मुलांची चित्रकला स्पर्धा, त्यानंतर सायंकाळी 5-5:30 वाजता मुलांचे एक सांस्कृतिक डान्स कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता। त्यानंतर रात्री 9:30 वाजता पावणाई समय नृत्य किंजावडे तालुका देवगड यांच्या या ठिकाणी एक समय नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला होता। तो कार्यक्रम या ठिकाणी सादर करण्यात आला। आज या ठिकाणी महाशिवरात्र उत्सवाला सकाळी लघुरुद्र करून सुरुवात करण्यात आली। प्रमुख मानकरांच्या उपस्थितीत लघुरुद्राला सुरुवात झाली आणि पुढील कार्यक्रमाला आपण या ठिकाणी आता सुरुवात केलेली आहे। आरती झाली, खिचडी वाटप झालं, प्रसाद वाटप झालेलं आहे। त्यानंतर या ठिकाणी सार्वजनिक पूजा असेल आणि भाविकांचे काही नवशिक पूजा असतात तर या ठिकाणी नवशिकच्या पूजाला तिकडे आता सुरुवात होईल। सायंकाळी 7:30ला आपली सत्यनारायणाची आरती होईल आणि त्यानंतर स्थानिक भजन या ठिकाणी आपले सादर करतील आणि रात्री 9:30 वाजता डबलबारी भजन, पारंपरिक बारीचा या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे। समीर कदम पोखरण आणि विरुद्ध गौरव पंचा संगमेश्वर रत्नागिरी यांचा
पारंपरिक डबलबारीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. तरी या सर्वांनी या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे. आपण या ठिकाणी आलात आणि आम्हाला या ठिकाणी मुलाखतीचा आम्हाला एक उपक्रम लाभून दिला, त्याबद्दल आम्ही मंडळाच्या वतीने आपले आभार मानतो. रविवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी पहाटेपासूनच भाविकांनी मंदिरात मोठी गर्दी केली होती. मानकऱ्यांच्या उपस्थितीत अभिषेक, लघुरुद्र आरती, तीर्थप्रसाद आणि गाराणे असे विविध धार्मिक विधी पार पडले. महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच श्री सत्यनारायणाची महापूजा आणि आरतीही मोठ्या भक्तिभावात संपन्न झाली. रात्री स्थानिक कलाकारांनी समुद्र भजने सादर केली. त्यानंतर रात्री 10 वाजता बुवा समीर कदम आणि बुवा गौरव अशोक पांचाळ यांच्या सहभागाने रंगलेल्या डबलबारी जंगी सामन्याने उत्सवाची शानदार सांगता झाली. अशा भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात कसवन येथील श्री देव कलेश्वर मंदिराचा 61वा महाशिवरात्र उत्सव मोठ्या दिमाखात पार पडला. या ठिकाणी मनलाय माझे
देव स्वामी समर्थ पार्थिव वर्षमूर्ती सिद्धिविनायक गणपती गजानन स्वामी समर्थ प्रसिद्धी गौरी कसोटी ग्रामदेवता लिंगरवासी पंचायत देवता 3 गावच्या सीमेचा मार्गीय स्वामी समर्थ तसेच कसोटच्या चतुर्सीमेत वास्तव्य करणाऱ्या अन्य देवता आहेत। या ठिकाणी कलेश्वरवाडीतील सभासद मुंबईकर रहिवासी पाहुणे हितचिंतक यांच्या वतीने प्रतिसाद श्री भगवान महाशिवरात्रीचा उत्सव साजरा करतात। आता या ठिकाणी सकाळी ताकदीनुसार आणि या ठिकाणी आरती झालेली आहे, जी आपली सेवा चाकरी केली आहे, तुमच्या चरणापाशी रुजू करून घ्या। पस्तीस 27,745 पाहिजे दिले मग तरी पण झालो ना। रवी नाईक यांना आपण सन्मान करायचा आहे। आधार कार्ड
मला बाजारची लागली ओढना, मला बाजारची लागली ओढना, कान्हा सोडणार वाट माझी सोडना, कान्हा सोडणार वाट माझी सोडना, कान्हा सोडणार वाट माझी सोडना, मला बाजारची लागली ओढना, मला बाजारची लागली ओढना, कान्हा सोडणार वाट पदराला धरुनिया वाट माझी रोखली, गवळणी गेला सारा मीच राधा एकटी, गवळणी गेला सारा मीच राधा एकटी, वंदना द्या. स्वीकार करा. धन्यवाद सनेकर. वक्रतुंड ब्रह्मांड नायका, वक्रतुंड ब्रह्मांड नायका, विनायका प्रभुरा उत्तमधुरा मूर्तितो कृपाळा, उत्तमधुरा मूर्तितो कृपाळा, गजानना तर भजनाची पंढरी म्हटलं तर आपल्याला वावगा ठरणार नाही. त्या जोरदार टाळ्या या कसवड गावासाठी वाजवा. आणि खरोखर आज एक आनंदाची बातमी म्हणजे पारंपरिक भजनाचा या ठिकाणी जंगी सामना. आजच्या घडीला जिकडे तिकडे 2020 भजनाचा जमाना आहे आणि त्या 2020च्या जमान्यामध्ये आज हे मंडळ पारंपरिक भजन ठेवतं याच्यासारखी मोठी गोष्ट आमच्या भजनी बुवांसाठी दुसरी नाही आहे. कारण सध्या भजन कमी आणि बोलणं जास्त अशी सध्याची भजनाची परिस्थिती आहे. सध्या 2020चा जमाना म्हणजे फक्त एकमेकाला बोलायचं, भजन राहिलं बाजूला, हे सध्याचे विषय आहेत. त्याच्यामुळे आज पारंपरिक भजन आणि जोडीला सुद्धा तेवढेच ताकदीचे बुवा आहेत. जरी दिसायला किरकोळ तो माणूस असलो तर ते जनावरला बेकारा. हा, जरी दिसायला एकदम बारीक आणि उंचीने कमी असलो तरी पण तो माणूस लय भारी आहे भजनाच्या बाबतीत. त्याच्यामुळे आज पारंपरिक पद्धतीने 100% आम्ही दोन्ही बुवा भजन करण्याचा प्रयत्न. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या कलेश्वराच्या या सगळ्या वातावरणात आल्यानंतर त्या मंदिराचं किंवा त्या जागेचं पावित्र्य राखून आम्ही दोन्ही बुवा या ठिकाणी भजन 100% करणार. नक्कीच आज महिला वर्ग देखील भजनासाठी खूप आवर्जून आलेले आहेत, त्यांना देखील आभार मानतो त्यांचे देखील. त्याचप्रमाणे या ठिकाणी सन्माननीय या गावातील कसवण गावातील पहिली महिला बुवा वेदिका मेस्त्री
यांचे देखील आभार मानतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी सन्मान्य सुहास सुतार बुवा यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे आमच्या बाजूला बसलेले सन्मान्य रमेश तेजंबुवा, त्याचप्रमाणे विजय तेजंबुवा, त्याचप्रमाणे सन्मान्य निळकंठ फडके, त्याचप्रमाणे सन्मान्य रवींद्र नाईक, त्याचप्रमाणे आमचे मित्र आणि ज्यांनी आम्हाला फोनद्वारे कॉन्टॅक्ट केलं ते आमचे त्यांची आठवण करणं आपल्याला खूप गरजेचं आहे. त्यामध्ये कैलासवासी भगवान नाईक बुवा असतील, त्याचप्रमाणे सन्मान्य कैलासवासी गोविंद शेटे बुवा असतील, त्याचप्रमाणे कैलासवासी नाना लाड बुवा, त्याचप्रमाणे कैलासवासी भास्कर सापळे बुवा यांची आठवण करून त्यांच्या चिरात्म्यात शांती लाभो अशा कलेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे अनेक या पंचक्रोशीतील अनेक नामवंत कलाकार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होतोय. ज्या कामासाठी आम्हाला बोलवलं ते भगवंताचं नामस्मरण आणि तुमच्यासारख्या रसिक मायबापांचं मनोरंजन करण्याचं काम आज, पण सुरुवातीला जे काम आमच्या हातात दिले ते भगवंताचं नामस्मरण. चला सुस्वागतम आणि धन्यवाद. प्रथमतः येथील रंगदेवता आणि स्थानदेवतेला विनम्र अभिवादन करून श्रीदेव कलेश्वराच्या चरणाची नतमस्तक होऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या निसर्गरम्य अशा या आपल्या कोकण भूमीतील सिंधुदुर्गातील कसवण या गावी श्रीदेव कलेश्वर उत्सव मंडळ मुंबई आणि स्थानिक कमिटी कलेश्वरवाडी आणि सुतारवाडी कसवण या ठिकाणी महाशिवरात्री उत्सव 2026 अतिशय आनंदात साजरा होतो आणि त्यानिमित्त डबलवारी भजनाचा जंगी सामना या ठिकाणी आयोजित करण्यात आलाय आणि त्यानिमित्त सुधारतोय भजनाचा रंग. भजनी परंपरा पंचरत्नांची हीच खरी ओळख महाराष्ट्राची. तरुण पिढीने स्वीकारली जबाबदारी. या पारंपरिक भजनाची एकदा जोरदार टाळ्या या मंडळासाठी वाजवा. त्यांच्यातील असलेलं, त्यांच्या मनात असलेलं हे भावना अतिशय खरोखर चांगली आहे. आणि आज पारंपरिक डबलवारी भजनाच्या निमित्त आम्हाला 2 बुवांची या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे. त्यामध्ये मी स्वतः साई प्रसादिक भजन मंडळ फडणूस कडेवटार तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी मी स्वतः व गौरव अशोक पांचाळ मला या ठिकाणी पक्वास साथ करतायत. ते माझे बंधू वैभव पांचाळ त्याचप्रमाणे मला तबला साथ करतायत. त्या कसवण गावची शान ऋषिकेश मिस्त्री एकदा जोरदार टाळ्या ऋषिकेश बुवासाठी वाजवा. त्याचप्रमाणे आम्हाला आज प्रतिस्पर्धी म्हणून बुवाचे लाभले ते श्री लिंगरावळा प्रासादी भजन मंडळ पोखरण तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग गुरुवर्या कैलासवासी काशीराम परब बुवा आणि सुशील गोठणकर बुवा यांचे शिष्य आमचे मित्र सन्मान्य समीर कदम बुवा आणि बुवांना या ठिकाणी पक्वासात करतात ते आमचे मित्र सन्मान्य संदीप सपकाळ. आम्हा 2 बुवांना या ठिकाणी भजनाच्या माध्यमातून परमेश्वराची सेवा करण्याची संदीप पांचाळ आम्हा 2 बुवांना या ठिकाणी भजनाच्या माध्यमातून परमेश्वराची सेवा करण्याची सुसंधी या मंडळाने, या मंडळातील अध्यक्ष, सर्व कार्यकर्ते आणि महिला मंडळ तसेच या कसवण ग्रामस्थ यांनी आम्हाला या कलेश्वराची सेवा करण्याची सुसंधी प्राप्त करून दिली. त्याबद्दल या मंडळातील सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ आणि महिला मंडळाचा अत्यंत आभारी आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी जमलेले तमाम रसिक मायबाप याचे आशीर्वाद पाठीशी घेतोय. विद्येची देवता सरस्वती मातेला वंदन करतोय. या गावची ग्रामदेवता लिंगरावळा चरणी नतमस्तक होतोय. श्री कलेश्वराच्या चरणाची नतमस्तक होतोय. माझी ग्रामदेवता आई तुळजाई चरणी नतमस्तक होतोय. माझे गुरुवर्य कोकणरत्न संतोष क्षीरसागर बुवा यांचे आशीर्वाद पाठीशी घेतोय. कोकण म्हटल्यानंतर आपल्या कोकणात अनेक कला जपल्या जातात. त्यामध्ये भजन, कीर्तन, दशावतार, शक्तिपुरा, नमन यामधील सर्व आलेल्या कलाकारांच्या चरणाशी नतमस्तक होतोय. भजन कसं करावं हे ज्यांनी आम्हाला शिकवलं ते कोकणातील पंचरत्ने कोकण कलाभूषण चंद्रकांत कदम बुवा, भजन महर्षी परशुराम पांचाळ बुवा, चिंतामणी पांचाळ बुवा, विलास पाटील बुवा, काशीराम
छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा करतोय आणि परस्त्री माते समान मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून या ठिकाणी हरिनामाला सुरुवात करतोय. जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र. तर आमच्याकडे तिकडे दशावतार आमच्याकडे शक्तितुरा चालतं आणि शक्तितुरा ते अशा लाइटिंग लावतात अशी समोर, त्याच्यामुळे समोरचा माणूस पण दिसलो. धन्यवाद. तुमची फक्त टाळे आणि तुमच्या चेहऱ्यावरचे हसणं एवढंच आम्हाला बोलणं पाहिजे. बाकी बोलणं वाईट बोलण्यासारखं दुसरी गोष्टच नाहीये, कारण हा शिवशंभूंचा उत्सव आहे आणि त्यानिमित्त आम्हाला तुम्ही या ठिकाणी आमंत्रित केलं आणि काहीतरी अपेक्षा आहे आम्हा दोन्ही बुवांकडून, काहीतरी अपेक्षा आहे म्हणून तुम्ही या ठिकाणी पारंपरिक भजन ठेवले. नाहीतर 2020 सुद्धा करता आली असते, हरकत नाही. सुरुवात माझ्याकडे आहे कारण मी खूप लांबून आलोय. असं बुवाने सांगितलं मगाशी की पहिले पाहुण्यांचा सत्कार करून घ्या, पण बुवा पाहुणे बिवणे असा विषय नाही. हे आपलं कोकण म्हणजे एकच आहे आणि ह्या कोकणातील प्रत्येक कलाकार हा प्रत्येक कलाकाराला नेहमी मान सन्मान देत असतो. त्याच्यामुळे डबलवारी म्हटल्यानंतर सध्या भजनाला नियम आलेत, सध्या डबलवारी म्हटल्यानंतर भजनाला नियम आलेत आणि हे नियम आणण्याचं कारण सुद्धा आम्ही जाऊ, कारण सध्या डबलवारीचं स्वरूप खूप बदललंय. हल्ली काय झालंय, ज्याला चांगलं बोलता येतं किंवा दुसऱ्याची इज्जत जास्त काढता येते तो मोठो बुवा, ही सध्याची परिस्थिती आहे. त्याच्यामुळे हळूहळू नक्कीच मनोरंजन सुद्धा होणार, समाज प्रबोधन सुद्धा होणार, त्यात काय वाद नाही. परंतु ह्या स्थानाचं महत्व, कारण स्थानाला एवढी किंमत आहे की एखादा साप, एक विचार करा, एखादा साप म्हणजे शंकरांच्या गळ्यात बसणारा साप, वासुकी सर्प, हा साप जर एखादा आपल्याला रस्त्यात दिसला तर आपण त्याला काठीने मारतो, पण तोच साप जर आपल्याला मंदिरात दिसला तर आपण त्याला वाकून नमस्कार करतो. त्याचा अर्थ स्थानाला खूप महत्व आहे. त्याच्यामुळे या कलेश्वराच्या ठिकाणी आल्यानंतर स्थानाला महत्व देऊनच आम्ही दोन्ही बुवा या ठिकाणी भजन नक्की करणार आहे. चला. गम गम नि धनि मद गम धनि सनि धनि धाम गम धम गम गरी रे रे मगरी. गत जन्मीची खूण सापडी ओळखले का मला. गत जन्मीची खूण सापडी ओळखले मला. स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला. स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू
ओम नमो जियाद्या. सातून ज्यानेच माणसासमोर नतमस्तक होणे म्हणजे भजन. भ म्हणजे भजावा, ज म्हणजे जपावा, न म्हणजे नमावा. याचा अर्थ भजन करतो सध्या. भ म्हणजे भजावा, भजावा कोणाला? परमेश्वरावा. जपावा कोणाला? आपल्या साथीदाराला. परंतु हल्ली भजनात ती गोष्ट अजिबात होत नाहीये. साथीदाराला जपण्याचा विषय वेगळाच राहिला. हल्ली आता बुवाकडे साधारण बघितलं असतं, तुम्हाला कोणाची आठवण येते? एवढंसो माणूस होतो, त्याच्याकडे बघितलास की साधारणतः तात्या विंचवाचा एक पिक्चर लिहिलेलं माहिती आहे, तशी बुवाकडे बघल्यावर ते आठवण येतं. पण बुवांना मी तसं काही बोलणार नाही, कारण बुवा सुद्धा हुशार आहेत आणि माझ्यापेक्षा सिनियर आहेत. आणि भजनामध्ये आपण एखाद्याला वाईट बोलणं भजन होतं अशी काही गोष्ट नाहीये, कारण एखाद्याचं चांगलं बोलून सुद्धा आपण भजन करू शकतो. आता सध्या बुवांना बाऱ्या जास्त असल्या कारण त्यांची तब्येत जरा बारीक झाली, बाकी काही विषय नाही. बाकी बुवांची तब्येत खूप बारीक आहे. बाकी तसं माणूस काय मला बोलणार नाही, पण सुरुवात माझ्याकडे असल्या कारणाने थोडस भजन, शिवशंकरांचं भजन तुम्ही माझं बऱ्याच वेळा युट्यूबवरती ऐकलं असेल, तरी पण एक फरमाईश आहे. पण सांगण्यापूर्वी शिवशंकरांचा महिमा एवढा आगाध आहे. आज आपण त्यांची पूजा करतोय, आज महाशिवरात्र आहे. शिवशंकर म्हटल्यानंतर अंगाला राख लावून बसायचे. आणि राख म्हणजे काय? मेलेल्या माणसाचं, तो पण कधी ताबडतोब सकाळी मेला आणि संध्याकाळी त्याची राख आणली आणि आपल्या अंगाला भस्म लावून ते ध्यानमग्न बसायचे. आणि ही राख, त्यांना ही राख आणून कोण द्यायचा? तर नंदी, जो समोर बसलेला असतो तो नंदी शिवशंकरांना ही राख आणून द्यायचा. आणि असं कित्येक दिवस चालत होतं. आणि एक दिवस राख आणून दिल्यानंतर ती राख अंगाला फासता फासता त्या राखेत एक खडा होता, खडा. आणि तो खडा शिवशंकरांच्या अंगाला लागला आणि अंगातून रक्त व्हायला लागलं. ताबडतोब शिवशंकर अगदी तापड स्वभावाचे, ताबडतोब उठले आणि खडा तो जमिनीवर आपटला. खडा जमिनीवर आपटल्याने ताबडतोब त्याच्यातून एक पोर बाहेर निघाला. विचार करा तेव्हाची पद्धत काय होती. खडा आपटला की पोर. आणि आता बिकट परिस्थिती. आता कोंबडे किती लागतात, पोर होण्यासाठी डॉक्टर किती लागतात, ही सध्याची परिस्थिती आहे. खडा आपटला आणि त्याच्यातून एक राक्षस निर्माण झाला. त्याचं नाव काय? भस्मासूर. त्याला काय सांगितलं की रोज तुम्हाला राख आणून द्यायची. नंदीने जे आणून दिले त्याच्यामध्ये मला खडा सापडला, त्याने मला दुःख झालंय, माझ्या अंगाला लागलंय. आता आजपासून तू मला राख आणून द्यायची. ती पण कोणाची? मेलेल्या माणसाची. आज सकाळी मेला असेल तर संध्याकाळी मला राख आणून द्यायची. परंतु तो राक्षस एवढा हुशार, त्याने जन्माला आल्या आल्या शिवशंकरांना पहिला प्रश्न विचारला, रे एखाद्या दिवशी जर माणूस मेलाच नाही तर तुम्हाला राख कुठून आणून देऊ? एखाद्या दिवशी जर माणूस मेलाच नाही तर तुम्हाला राख कुठून आणून दे? तेव्हा शंकर आपले भोळे, त्यांनी त्याला वरदान दिलं. काय? ज्याच्या डोकीवर हात ठेवशील त्याचं भस्म होईल. काय सांगितलं? रे एखाद्या वेळेस तुला राख नाही मिळाली तर ज्याच्या डोकीवर तो हात ठेवशील त्याचं भस्म होईल. आणि एवढं सगळे दिवस हे सगळं चालू असताना शिवशंकरांच्या पत्नीकडे जेव्हा त्याचा लक्ष गेला, शिवशंकर म्हणजे कोण? भूताकेतात वावरणारे, स्मशानात राहणारे. पार्वती मातेकडे जेव्हा त्या भस्मासुराचं लक्ष गेलं तेव्हा तो काय विचार करतो, अरे या शंकराला, या गोसाव्याला एवढी चांगली पत्नी काय करायची आहे? तेव्हा तो शंकराचा वध करण्यासाठी त्यांच्या मागे लागला. हे लक्षात कोणाच्या? विष्णूच्या. विष्णूने मोहिनीचं रूप घेतलं आणि जो पार्वतीच्या मागे धावत होता भस्मासूर, त्याला डायव्हर्ट करून आपल्याकडे घेतलं, मोहिनीकडे. आणि काय सांगितलं? तुला हवं ते मिळेल. विष्णू रूपी त्या मोहिनीने काय सांगितलं? तुला हवं ते मिळेल, फक्त मी जशी नर्तन, मी जशी नाचणार तसं नाचलास तर तुला हवं ते मिळणार. आणि याला वरदान काय होतं? ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील त्याचा भस्म होणार. नाचता नाचता त्या मोहिनी रूपी विष्णूने स्वतःच्या डोक्यावरती हात ठेवला, तसाच त्या भस्मासुराने स्वतःच्या डोक्यावरती हात ठेवला आणि स्वतःचं भस्म करून घेतलं. याचा अर्थ काय? की आपले शिवशंकर एवढे महान आहेत, परंतु एवढे भोळे देखील आहेत की कोणालाही ते लगेच वरदान देऊन टाकायचे. ज्यावेळी अंगाला भस्म लावून बसायचे त्यावेळी पार्वती माता आली. पार्वती माता आली आणि शंकरांना विचारते, नाथ तुम्ही तर देवांचे देव, सर्व भक्तांनी तुमची पूजा अर्चा केली पाहिजे, तुमचं ध्यान केलं पाहिजे, मग तुम्ही अंगाला राख लावून भस्म लावून हे ध्यान कोणाचं करताय? तेव्हा त्या शंकरांनी आपल्या बायकोला सांगितलं, अगं मी जे नाम घेतोय ते कोणाचं आहे? आत्मारामाचा. आपल्या शरीरामध्ये अनेक देवदेवतांचा वास आहे. जर पूर्वीची माणसं बघितलं तर प्रत्येक ठिकाणी टिळे लावायची. का लावायची? पूजा झाल्यानंतर प्रत्येक ठिकाणी टिळे लावायची. का? कारण आपल्या शरीरामध्ये भगवंताचा वास आहे आणि हे सगळं गुपित आहे. हे मी तुला आता चार चौघात सांगू शकत नाही. तेव्हा त्या मातेला घेतलं
एका सरोवराच्या किनारी जाऊन हे सगळं गुपित सांगायला सुरुवात केली. तेवढ्यात ती पार्वती माता झोपी गेली आणि ह्या दोघांचं संभाषण गुपित कोणतरी तिसरा माणूस ऐकत होता. शंकर बघतायत आपली बायको झोपी गेले आणि माझ्या प्रत्येक वाक्याला कोणतरी हुकार हा हू करतय. आता हे गुपित नाही राहिलं, हे कुणीतरी तिसऱ्या माणसाने ऐकलं. तेव्हा शिवशंकर उठले, हातात त्रिशूल घेतला आणि म्हणतात, अरे हे सगळं गुपित होतं, ते मी माझ्या बायकोला सांगत होतो, आता हे गुपित राहिलं नाही. तू कोण आहेस? ताबडतोब आत्ताच्या आता बाहेर, नाही तर मी तुझा शिरच्छेद करणार, तुझा वध करणार. तेवढ्यात ज्या सरोवराच्या किनारी शिवशंकर बसले होते त्या सरोवरातून आवाज आला, काय की नाथ, मी देखील तुमचा एक शिष्य आहे, पण ह्या जन्मात नाही पण पुढच्या जन्मात मी तुमच्याकडे भिक्षा घ्यायला येणार आहे. आणि त्यांचं नाव काय तर मच्छिंद्रनाथ, आपण जे म्हणतो ते मच्छिंद्रनाथ आहेत. त्यांनी पुढच्या जन्मात येऊन शिवशंकरांकडून भिक्षा घेतली. मंडळी कसं आहे, हल्ली समाज प्रबोधन करणं खूप गरजेचं आहे. सध्या AI चा जमाना आहे. सुरुवातीपासूनच जर उडवायला घेतलं असं का विषय नाही, पण आत्ताच्या पिढीला काय आम्ही देण्याला लागतो. मी सुद्धा एक तरुण आहे, मला मान्य आहे, परंतु ह्या खुर्चीवर बसल्यानंतर मी तुम्हाला प्रबोधन करणं एवढा मी काय मोठा नाहीये, पण कुठेतरी माझ्या आई वडिलांची पुण्याई, आजी आजोबांची पुण्याई, गुरुजींचे आशीर्वाद म्हणून तुम्हाला सांगण्याचा हा प्रयत्न आहे, बाकी काय नाही. कारण आजच्या घडीला आपल्याला कुठलीही गोष्ट एकदा टाईप केली की ती गुगलवर लगेच मिळते, परंतु आपल्याला चांगली गोष्ट कधीच आपण टाईप करणार नाही, कधी पण आपण वाईटच्या गोष्टीकडे जातो. म्हणून या कलियुग आणि कलियुगात खोट्याला किंमत जास्त आहे, म्हणून या ठिकाणी भजनाची सुरुवात भजन रूपाने करून 100% सारे मरे सारे मपनी बमरे मब मनी पनी मपरे मपनी बमरे रे आ एका जनार्दनी गुरु पर ब्रह्मा, गुरु पर ब्रह्मा दया
करुणा